3000 रुपये मध्ये सगळं फिटिंग वगैरे स्वतःच करू शकतो. एक नंबर प्लॅनिंग आहे. तुम्ही सुद्धा प्लॅन करू शकता. दादा आपल्या पुण्याचे आहेत. दोघांनी आपली गाडी पाहिली, डायरेक्टली भेटायला आले. ही जी फॅक्टरी ना ऍक्च्युली ही बिअर प्लस सोडाची फॅक्टरी आहे बरं का. आपण पोहोचलोय, एंट्री करून घेतली. तुम्ही जर कधी करत असाल हे अल्कोहोलचे पदार्थ घेऊन जाण्याचा प्रयत्न, तर बॉर्डरच्या एक्झिटला पण तुम्हाला स्टॅम्प वगैरे घ्यावा लागेल आणि दुसऱ्या स्टेटमध्ये ज्यावेळेस एंट्री कराल त्यावेळेस पण स्टॅम्प घ्यावा लागतो. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. तर आपण आहे गुजरातमध्ये वापीच्या थोडं पुढं थांबलो येऊन. आणि आपल्या बरोबर आज सकाळ सकाळी सोमनाथ भाऊ पण आहेत. ते निघालेत गुजरातला. गांधीनगर नाव? हा, गांधीधाम गांधीनगर अहमदाबादच्या पुढे गांधीधाम पुढे याच्या काय म्हणतात त्याला, कच्छभूजच्या अलीकडे. 924 किलोमीटरचा प्रवास आहे आपला. काल सुरू झालाय, उद्या संपल. नो टेन्शन. यांच्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा. आणि मस्तपैकी आपण पण आंघोळ उरकली, पूजा उरकली. आणि आपली लाजचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल, जो की मुंबईमधून आपण एक बुकिंग घेऊन आलो होतो आणि ते खाली करून पाटील ट्रान्सपोर्टला जाऊन थांबलो होतो. तर हे पाटील ट्रान्सपोर्ट पासून थोडं पुढच्या साईडला आहे, म्हणजे नवसारीच्या जवळ. तर थोडं अलीकडे होतं. मग इथे येऊन ढाब्यावरती थांबलो, कारण आंघोळीची वगैरे सोय असेल, गाडी पार्किंगला सेफ राहते. त्यामुळे बोललो चला इथंच थांबावं. सोमनाथ भाऊ पण सकाळ सकाळी येणार होते. म्हणलं मग चहा नाश्ता इथं उरकता येतील आणि मग आपल्या परत बुकिंग शोधता येईल, कारण आज आहे सोमवार आणि कुठलं तरी लॉंग रूटचं बुकिंग शोधायचं ते. चला मस्तपैकी ब्लॉगला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या गाडीमध्ये एसी बसवायचा असेल आणि तुमची जर साधी गाडी असेल तर तिला आहे ना 3000 एक असं जुगाड सांगतो की तुम्ही ते एकदा बघून घ्या. चला तुम्हाला दाखवतो आजचं हे जुगाड, कारण सोमनाथ भाऊंचा हा विषय सगळा खोल असतोय आणि त्यांनी बनवलेला हा एक मस्त असा झोल आहे बघा. जुगाड म्हणजे मित्रांनो, तुमचं जर बजेट नसेल, एसी ला जवळजवळ 30 ते 35 हजार रुपये लागतात. माझी गाडी नॉन एसी आहे, आपली दुसरी पिकअप एसी आहे. पण एसी जर आफ्टर मार्केट बसवायचा असेल आणि आताच्या हिट मध्ये एसी पाहिजे, पण त्यासाठी मी एक जुगाड केलेला आहे. हे बघा, 3 स्प्रिंकलर आहे, 1 2 3. हे फॉगर आहेत. आता हे चालू केल्यानंतर ना हे बघा अशा प्रकारे एकदम भारी मिस्ट फॉगर बाहेर येतो आणि स्वतः रवी भाऊ सांगताल का कसा इफेक्ट आहे. एकच नंबर. आणि त्याच्या जोडीला फक्त फॅन पाहिजे बस. फुल 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 प्रेशर. मस्त मस्त. अजिबात गाडी तुम्हाला गरम होणार नाही, एकदम गार लागणार आहे बघा. असं प्रकारे एकदम गारवा. बाहेर गरमी आहे पण आतमध्ये गार लागते. लय भारी. एक नंबर. एकदम थंड. गर्मी में थंडी का मैं ऐसा दिलाय. खरंच मित्रांनो, हा प्रोजेक्ट सक्सेसफुली आहे बरं का. बसवायचं टेक्निक आहे, त्याच्याबरोबर मोटर भेटते आणि हे तुम्हाला आहे ना हे ऑनलाईन भेटतं ना. सगळं ऑनलाईन भेटतं. सगळं टोटल सेट ऑनलाईन भेटतो. आणि त्या पूर्ण माहितीसाठी आपला व्हिडिओ आहे युट्यूब वरती, तुम्ही तो बघू शकता. नाहीतर फुल व्हिडिओ मध्ये रवी भाऊ इन्फॉर्मेशन द्या. त्याला 3000 रुपये मध्ये सगळं फिटिंग वगैरे स्वतःच करू शकतो. एक नंबर प्लॅनिंग आहे. नक्कीच जर प्लॅनिंग असेल ना तुमचा तर परफ्यूम टाकलाय याच्यामध्ये. वा तरी म्हणलं एवढं फ्रेग्रन्स कसा येतोय त्याच्यात. फ्लोरल टाकलेलं आहे आणि यांना मस्त असं एअर फ्रेशनर. मस्त एकदम बरं. एकदम गाडी गार पडली. हे काय मी पण गार पडलोय. नक्कीच एक नंबर आहे, सक्सेस आहे. तुम्ही सुद्धा प्लॅन करू शकता. दादा आपल्या पुण्याचे आहेत. दोघांनी आपली गाडी पाहिली, डायरेक्टली भेटायला आले. परत एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग, जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. तर आपण परत ऑफिसला येऊन थांबलो होतो पाटील साहेबांच्या. आणि तिथून काय आपल्याला बुकिंग भेटलं नाही. आपल्याला डायरेक्टली एक ग्रुप वरतून बुकिंग भेटलंय. भरपूर लॉंग रूटचं आहे, म्हणजे आपला EMI वसूल होणार असं आपल्याला ह्या वेळेस परत बुकिंग भेटलंय. तर इथून मित्रांनो आपण लोडिंगसाठी निघालोय बघा. फक्त एक 9 किलोमीटर आपलं लोकेशन राहिलेलं आहे. दमनलाच भरायची गाडी आणि डायरेक्टली व्हाया इंदोर टू बिहारला जायचंय, पटना. असं आपलं असणार ह्या वेळेचं मस्त असं सिरीज, भरपूर मोठं. तर पहिलं सकाळ सकाळी आंघोळ पूजा उरकून घेतली ऑफिसला आणि निघालो डायरेक्टली लोडिंगला, कारण 9:30-10 वाजेपर्यंत पोहोचायला सांगितलं होतं मला लोकेशनकडे. तर बरोबर आता 8:30 वाजलेले आहेत. तर या मित्रांनो, मस्त सकाळ सकाळी इडलीचा नाश्ता करूया. छोटंसं हॉटेल आहे तिकडे समोरच आपली गाडी लावलेली. नाश्ता उरकलाय मित्रांनो आणि आता आपलं झालं परत वेलकम टू दीव दमन. भारी चेकपोस्ट आहे छोटे. तिकडे पण आपण सिल्वासाला पण गेलो तर असंच हे होता. आणि आता इकडे पण
आमच्याकडे टीपी आहे टीपी काय प्रॉब्लेम नाही. चला पुढून घ्यायचंय लेफ्ट. 2 किलोमीटर 3 किलोमीटर 2च किलोमीटर राहते. असे चेकपोस्ट असतात तिथे पण टीपी भेटतो बरं का. मित्रांनो आपण ब्लॉसमला जिथे आपल्याला गाडी लोडिंग करायची आहे. भरपूर मोठं असं पार्किंग आहे. आणि मित्रांनो ही जी फॅक्टरी ना ॲक्च्युली ही बिअर प्लस सोडाची फॅक्टरी आहे बरं का. आपण पोचलोय, एंट्री करून घेतली आणि मी ट्रान्सपोर्टरला फोन केला होता कारण आपण काही दारू अजूनपर्यंत भरली नाही आणि एवढ्या लांबच्या प्रवासाला दारू भरून प्रवास करायचा तर आपल्याला तो परवडणार नाही. त्यामुळं मी दारूसाठी नाही म्हणलं. ते म्हणले सोडा घेऊन जायचा आहे. म्हणलं ठीक आहे सोडा असेल तर भरतो. मग एंट्री करून घेतली आणि आता थांबलोय लाईनवरती. म्हणजे आता जेव्हा आपल्याला बोलवतील त्यावेळेस आतमध्ये जाऊन गाडी भरायची. तर संध्याकाळचे बरोबर 6:45 वाजलेत मित्रांनो. आपण आता जस्ट गाडी लोडिंग करून घेतली. सकाळी आलो होतो आणि 7 वाजवलेले आहेत. चला पूजा करूया. श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो मस्तपैकी 1800 किलोमीटरची जर्नी आहे. भरपूर साऱ्या मजा येणार आहेत. फर्स्ट टाइम मी आता ही ॲक्च्युली बेवरेजची कंपनी आहे. म्हणजे किंगफिशर आणि बऱ्याचशा बिअरचे प्रोडक्ट्स इथे बांधतात आणि आपण जे गाडीमध्ये भरलंय तर ते आहे सोडा. आपल्याला डबल ड्रॉप भेटलाय इंदोर प्लस डायरेक्टली पटना बिहारचा. तर मजा येणार आहे खूप साऱ्या. आणि प्रवास रूट मस्त असा आपल्याला ह्यावेळेस एन्जॉय करायला भेटणार. फर्स्ट टाइमच हा रूट करतोय आपण. त्यामुळं भरपूर सारी धमाल मस्ती करूया. नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करूया. मध्य प्रदेश, त्यानंतर UP आणि त्यानंतर बिहार असा 3 स्टेटचा आपला हा प्रवास राहील. तर चला मित्रांनो इथून जर्नी सुरू करू. मस्तपैकी पूजा वगैरे उरकली आहे आणि गाडीमध्ये वजन बरोबर 900 किलो आहे. 150 बॉक्स आहेत टोटल, ज्यातले 100 आपल्याला इंदोरला सोडायचेत आणि राहिलेले 53 बॉक्स पटना बिहारला. बरोबर सूर्यास्त झालाय बघा. सूर्य मावळला. आता दमनमधून बाहेर पडायचं. इथं मोठा असं एक नाही गौरक्षा नाही का आपण म्हणतो गाई पाळण्यासाठी गोशाला, मुक्त गोशाला आहे बघा. कसली भारी आहे. आय लव्ह मोतीवाडा. तर पोहोचलो मित्रांनो NH48 ला. आणि हे बघा लोकेशन सेट केलं इंदोरचं. बरोबर 505 किलोमीटरचं रनिंग दाखवतंय. आपण डिझेल टँक तर ऑलरेडी आपला फुल होता. फास्टॅगचा पण रिचार्ज करून घेतला. 3000 रुपयाचा फास्टॅगचा रिचार्ज आहे. डिझेल टँक फुल आहे. 6 किलोमीटर आपण बाहेर आलोय आणि अजून 506 किलोमीटर इंदोरपर्यंतचं लोकेशन दाखवतंय बघा. आपल्या गाडीमध्ये अल्कोहोलिक पदार्थ नाही आहे त्यामुळे बिलकुल असं टेन्शन नाही. नाहीतर मग प्रत्येक चेकपोस्टला थांबावं लागलं असतं. एक्झिटला पण आणि एंट्रीला पण. तिथं जाऊन ते स्टॅम्प घ्यायचे आणि त्याचे पैसे आपल्याला ट्रान्सपोर्टरकडून भेटत असतात. बट तसं आपल्याला काय ती वेळ आली नाही. मी ऑलरेडी ट्रान्सपोर्टरशी बोललो होतो दारू असेल तर मी काय भरणार नाही. बट तुम्ही जर कधी करत असाल हे अल्कोहोलचे पदार्थ घेऊन जाण्याचा प्रयत्न तर बॉर्डरच्या एक्झिटला पण तुम्हाला स्टॅम्प वगैरे घ्यावा लागेल आणि दुसऱ्या स्टेटमध्ये ज्यावेळेस एंट्री कराल त्यावेळेस पण स्टॅम्प घ्यावा लागतो. त्याचे पैसे ट्रान्सपोर्टर देत असतात बरं का, ते लक्षात राहू दे. चला मित्रांनो जेवणाचा ब्रेक पण उरकून घेऊया. राजवाडी काठियावाडी. तर या मित्रांनो जेवण आज मागवली आपण बघा मस्तपैकी पंजाबी थाळी. पण इथं आता हॉटेल राजवाडी असल्यामुळे ना आपल्याला भेटलं याच्याबरोबर तंदूर नाही तर साधी रोटी. त्याला काय प्रॉब्लेम नाही. जेवण उरकूया. बाकी सटरपटर तर चाकणा खायचं बघा. कांदा आहे, बीट आहे, कोबी आहे, चटणी आहे. तर बरोबर 9 वाजले मित्रांनो. आपण आता पहिले लोकेशन सेट केलं इंदोरचं. तर निघूया. जेवण झालं आपलं. 160 रुपये जेवणाचे झाले. पोटपूजा उरकली म्हणजे थांबायला जास्त लागणार नाही. टायमिंगच्या वेळेस बरोबर. दुपारी जेवलो होतो पण दुपारी काय एवढं असं साधंच जेवण खाल्लं होतं. आता पण साधंच खाल्लं. पर ते आडव्या रोडला लागल्यानंतर मग थोडं हॉटेलचं जरा कन्फ्युजन होतं. त्यापेक्षा इकडं बाहेरच जेवण उरकायचं मस्तपैकी. तर 48 नंबरला आपण आता बाय बाय केला आणि आता इकडून राईट घ्यायचं आहे बघा. आपल्याला मॅपवरती दाखवतंय 4 नंबरचा प्रवास सुरतपर्यंत आणि मग सुरतवरतून नंदुरबारचा. तर अजून एक रोड आहे मित्रांनो मधून शॉर्टकटचा. तर तो रोड ट्राय करायचा. कारण यांनी 4ने जर गेलं तर मग आपला टोल खर्च वाढणार. त्यापेक्षा अजून एक शॉर्टकट दाखवतोय तो ट्राय करूया, जो की आपल्याला नंदुरबार हायवेला घेऊन जाईल. चला पुढून राईट घेऊ. बाळा साईडला बघत जा रे.
वळाला का वळाला हे बघा असं असतं. अति घाई अति घाई. कॅटेगरी सुशिक्षित नाही सुशिक्षित. चला आहे का हे सुशिक्षित. काही प्रॉब्लेम नाही, भरपूर भेटतात असे. सापुतारा हायवेवरतून मित्रांनो आपण एक्झिट घेतला होता आणि आता पोहोचलो आपण पानवडी. तर आता हा जो हायवे येतोय आपल्याला समोर लागतोय मॅपवरती दिसत असेल तर तो आहे डायरेक्टली सुरत वरतून निघालेला धुळे नंदुरबार साईडचा. तर तो हायवे आहे आणि त्या हायवेने आपण डायरेक्टली मग MP मध्ये एंट्री करणार. तर TP पण काढून घेतला आपला. 550 रुपयाचा MP चा TP लागतो, कारण पुढे गेल्यानंतर आपल्याला रात्रीतच बॉर्डर क्रॉस होणार. त्यामुळं तो TPचा काढून घेतलं मी आणि डायरेक्टली मधल्या रोडने शॉर्टकट मारला, कारण मग आतापर्यंत आपल्याला टोलच नाही लागला. तिकडून गेलो असतो NE4चा प्रवास सुरू झाला असता, मग TP पण लागला असता, टोल लागला असता ॲक्च्युली. मग ते खर्च वाचवण्यासाठी आपल्याकडे टाईम भरपूर आहे ना, त्यामुळे टेन्शन नाही आहे. ते बघा इथं पुढं झालं राईट मारायचा आहे. गांधीनगर सरळ नाही, गांधीनगरला काय करायचं तर नंदुरबारकडे जायचं. नंदुरबार हे बघा सुरत लेफ्ट 65 किलोमीटर आहे बघा इकडं. नाही तर आपल्याला तसं फिरून यायला लागलं असतं. सोनगड इकडं राईट साईड, सोनगड हायवे पकडायचा होता. चला वॅगनार वाले साहेब चला. आता हे पाहिलं का मित्रांनो, आता काय बोलावं याला. 25,500 दमण ते म्हैसूर. अरे आपण तर निघालो ना इकडल्या ट्रिपला, नाहीतर हा एक चान्स आपल्याला भेटला असता बरं का. उद्या सकाळचं लोडिंग होतं. जाऊ द्या, आपल्या नशिबात नव्हतं म्हणायचं. नाही तर साऊथची ट्रिप लय भारी झाली असते आपली आज. 25,500 म्हणजे आपण त्याला 30 पर्यंत तर रेटला असता विलसाईवरती, परवडली असते आरामात. किती किलोमीटर बसलं असतं आपल्याला ते म्हैसूर म्हटल्यावरती 800 आणि हे 350 400 1200 किलोमीटर. हा आरामात खेचली असते आपण तेवढी. जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. इकडं पण चांगलाच रिपोर्ट लावलाय. 1700 किलोमीटरसाठी किती रिपोर्ट लागला असेल मित्रांनो एकदा कमेंट करून नक्की सांगा. तर आणखी एक शॉर्टकट घेतलाय मित्रांनो आपण. नवापूरच्या अलीकडून म्हणजे बॉर्डर क्रॉस करायच्या अलीकडून एक रेल्वे क्रॉसिंग लागते ना, तर त्या रोडने आपण डायरेक्टली लेफ्ट घेतला. रेल्वे क्रॉसिंग क्रॉस केली आणि हा धरणाच्या बाजूने हा रोड जातोय डायरेक्टली शहादाला. आणि मग शहादेवरतून शेंदव्याला जाईल हा रोड डायरेक्टली बॉर्डरकडं. म्हणजे आपल्याला जो काय तिकडून 30-40 किलोमीटरचा रोड वाढत होता, सरळ सरळ धुळे हायवेला जायचं आणि मग परत शेंदव्याकडे रिटर्न यायचं. तर त्याला हा एक ऑप्शन आहे. रस्ता चांगला आहे, फक्त सिंगल आहे, टोल लागला नाही याला. म्हणजे आपल्याला 200 किलोमीटरचा प्रवास झालाय बघा वापीवरतून. 192 किलोमीटर झाले आतापर्यंत. तर फक्त एकच टोल लागला मध्ये, जो की 185 रुपयाचा होता. आता बघूया, आता इंदोरपर्यंत अजून इंदोर 315 किलोमीटरचं रनिंग आहे. म्हणजे 500-525 किलोमीटरचं टोटल रनिंग समजून चालायचं हे आपलं. टायमिंग बघू शकता मित्रांनो, 2:52 झाले. शेजारी HP पंप आहे. आपण थांबलोय आता आराम करण्यासाठी बरं का. 220 किलोमीटर आपलं इंदोरचं अंतर राहिले. आरामात सकाळी 5-7 तासात कव्हर होऊन जाईल. आता झोपूया, मस्तपैकी आराम करूया, कारण जर्नी मोठी आहे त्यामुळे आराम पण तेवढाच गरजेचं आहे. चला इथं आता आराम करायला थांबतो. भेटूया सकाळी. सगळ्यांना गुड नाईट. सगळ्यांना गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे बरोबर 9 वाजलेत आणि आपण ना हा सिंगल रोडचा परिसर होता, थोडा फॉरेस्ट झोन होता, तिकडून आपला प्रवास सुरू केला. पंपावरती रात्री येऊन झोपलो होतो. सकाळी उठलो आणि म्हणलं आता चला निघावा आपला पुढचा प्रवास, म्हणजे आपला पुढचा प्रवास सुरू करावा. तर उठलो आपल्या बरोबर बघा 326 किलोमीटर इथपर्यंतचं रनिंग झालंय आणि आत्ता जस्टच आपली गाडी हाफ टँक झाली. म्हणून मी रात्री ज्यावेळेस पंपावरती झोपलो होतो त्यांना विचारलं नाही का, सकाळी उठल्या तर डिझेलचं शॉर्टेज आहे मित्रांनो आउट साईडला बऱ्यापैकी. आता हायवेला गेल्यावरती आपल्याला कळलंच, कारण आपण 500 ते 600 किलोमीटर मध्ये डिझेल भरत असतो.
तशी 600 किलोमीटर आरामात क्रॉस करणार. 327 आरामात 600-650 किलोमीटर जाऊ शकते गाडी. बट आपण काय तेवढी रिक्स घेत नाही कधी पण. पहिला रिझर्वला लागली का गाडीला काही डिझेल भरून घेतो. आणि इथून पुढे ह्या प्रवासामध्ये तर मित्रांनो आपल्याला पहिल्या रिझर्वची वाटच नाही बघायची. डायरेक्टली जिथं पंप भेटल चालू त्याच्याकडून परत चालायचं. कारण डिझेल शॉर्टेज परत झालं मध्ये 2-3 दिवस झालं. त्यावेळेस 3 रुपयाने रेट वाढला आणि आता परत मला वाटतं एक झटका असणार आहे साहेबांचा. त्यामुळं परत शॉर्टेज करतात डिझेल. तेंदव्यामध्ये आपल्याला डिझेल भेटलंय मित्रांनो. आपण 2000 रुपयाचं टाकलं. 97 रुपये डिझेलचा रेट आहे. अरे बाबा समोर बायपास दिसत असेल. जाऊ डायरेक्टली बायपास वरतून हायवे. तर इथून बरोबर 150 किलोमीटर आपल्याला इंदोरचं लोकेशन राहिलंय मित्रांनो. आता आपण आंघोळ वगैरे उरकून घेऊ. केवढं मोठं मशीन आहे की नाही. कसलं मशीन आहे एकदा जर तुम्हाला काय आयडिया असेल तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा केवढं आहे ते.